समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पलूस येथे आयोजित करण्यात आलेला विशेष गौरव सोहळा उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसेच नरेंद्र मोदी यांच्या कार्याला 12 वर्ष पूर्ण झाल्याने 12 प्रगतशील शेतकऱ्यांचा आंब्याची रोपे देऊन विशेष गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते तथा माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे होते। प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र सरचिटणीस डॉक्टर प्रताप नाना पाटील, वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विशाल माने, उद्योजक सर्जेराव अण्णा नलवडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यानंतर महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या सौ पुष्पावती मिठारी, सेंद्रिय कृषीभूषण पुरस्कार जाहीर झालेले प्रगतशील शेतकरी सुनील भोसले, पुढारी महाआयकॉन पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख तसेच महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्जेराव अण्णा नलवडे यांचा शाल, वृक्ष व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमात मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशभरात झालेली विकास कामे, केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, पायाभूत सुविधांचा विकास, कृषी उद्योग, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकास या विषयांवर प्रमुख पाहुणे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, डॉक्टर प्रताप नाना पाटील, रामानंद पाटील तसेच गौरव मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले। अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेब डांगे यांनी प्रगत महाराष्ट्राचा पाया घालणारे आणि सहकार चळवळीचे जाळे विणणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे कार्य अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला प्रगतीपथावर नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे मत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर विशाल माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील विविध समाजोपयोगी योजना, शासनाचे उपक्रम, विकास कामे, कायद्यातील सुधारणा, नोटबंदी, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि देशाच्या विकासाची दिशा यावर सविस्तर व प्रभावी मार्गदर्शन केले। उपस्थितांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवर माहिती जाणून घेतली। प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपप्पा कदम यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव व्हावा हीच या उपक्रमामागील भावना असल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अंकुश राजमाने यांनी केले तर आभार अभिजित सावंत यांनी मानले। यावेळी बांबवडेचे सरपंच अरविंद मदने, पोपटराव संकपाळ, सागरभाऊ कांबळे, नगरसेवक अमृत माळी, सावंतपूरचे सरपंच प्रल्हाद जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक, शेतकरी, कार्यकर्ते आणि विविध गेल्यानंतर सत्ता हातामध्ये मिळाली। झालेल्या चुका उघडत न बसता त्याच्यावर पांघरून टाकून नवीन कार्यक्रम लोकांना देऊन हा भारत कसा पुढे न्यायचा आहे
हे जर कोणाकडनं शिकावं तर त्या मोदींच्या प्रत्येक कृतीतून शिकावं असं आपल्याला सांगणं आहे माझं, असं सांगणं. तेव्हा अशा तऱ्हेनं हे मोदींचं राज्य आहे, देशाचा राज्यकारभार चाललाय. आता युद्ध झाली, काही मुस्लिम राष्ट्रावर हल्ले झाले अमेरिकेचे, परंतु भारताकडे तिरप्या नजरेनं बघायची हिंमत त्यांना झाली नाही. तुम्हाला सांगतो याचं कारण मोदींचं नेतृत्व आहे. कारण ज्या पाकिस्तानच्या लोकांनी आपल्या लोकांच्या हल्ल्या केले त्यांना जो धडा शिकवला तोच धडा अमेरिकेसारख्या मोठ्या राष्ट्राला सुद्धा देण्याची शक्ती ही मोदींच्या मध्ये आहे, ती बुद्धी मोदींची आहे. त्या दृष्टीने सगळं चाललंय भारत उभा करायचा, त्या दृष्टीने आपलं सैन्य उभा करायचं चाललंय, त्या दृष्टीने दारुगोळा, त्या दृष्टीने विमानं, शस्त्रास्त्र. ही मोदींच्या या 10 वर्षात झाली, लक्षात घ्या. मोदींच्या 10 वर्षात झाली. मग कशाला ते खेळातले खेळणे बरोबर उभा केल्यात. जर कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचा डोळा काढायचं ताकद हे आमच्या जवानाच्या हातात आली पाहिजे, या दृष्टीने हे सगळं उभा केलं. आणि म्हणून मोदींच्या कारकिर्दीला 10 वर्ष झाली. याचं नुसतं भजन कीर्तन करत बसण्यापेक्षा मोदींनी जे केलं, जे करतायत त्याचं अनुकरण करून समाजाच्या प्रत्येक घटकाचं जीवन सुखी आणि समृद्ध कसं होईल हे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या, जनसंघाच्या आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे असं मला आग्रहानं सांगायचं आहे, असं मला आग्रहानं सांगायचं आहे. यापेक्षा मी काही जास्त बोलणार नाही. माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे बराच वेळ झाला. मी आपल्या रजा घेतो. नमस्कार. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.